आज माझी प्रिन्सेस झाली 6 महिन्याची, तर तिचं आहे आज फोटोशूट. ते फोटोशूट कसं झालं ते बघा. आजची 17 तारीख आणि तयारी चालू झाली होती बिट्टीची तयारीची. त्यासाठी आम्हाला जायचं होतं फोटोशूटसाठी, पण भयानक पाऊस पडत होता. तरी मी तयार झालेली होती. आणि बघा मी आता कशी तयार झालेली आहे. तर हा मी सरारा घातला होता. त्याच्यानंतर मी आहूंना हाक मारली, तर आहू थोडं बिट्टीला तयार करत होते, त्यामुळे ते थोडेसे उशिरा आले. त्याच्यानंतर मी परत आली तिकडे आणि तुम्हाला दाखवलं की मी कशी तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने मी हा ड्रेस घातलेला आहे. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आहोंनी शेरवानी घातला होता. तर आम्ही दोघंही, आमच्या तिघांचंही फोटोशूट होतं. आणि बिट्टीही बघा श्रीकृष्णाचा ड्रेस घातला होता. तर आहूही तयार झाले होते आणि आम्ही दोघं अशा प्रकारे तयार झालेलो होतो. तर आम्ही दोघंजणं कसे दिसतात मला कमेंट करून सांगा. त्यानंतर पाऊस थांबला आणि आम्ही पोचलो स्टुडिओमध्ये. हा आहे स्टुडिओ. बिट्टी झोपली होती, तिला आधी दूध पाजवलं होतं कारण का ती रडेल, तिचं पोट भरलं असेल. तर मी आहूंना हाक मारली, आहूंना विचारलं की तिचं पोट भरलं आहे का. तर आहू बोलले हो आशू. तर अशा पद्धतीने आम्ही सगळी तयारी केली. आता बघू शकता तुम्ही तिचं फोटोशूट आता सुरू झालेलं आहे. तर तिचं फोटोशूट झालेलं आहे. तर आहूंचं फोटोशूट आता सुरू झालेलं होतं. आहूंनी तिला घेऊन 4-5 फोटो क्लिक केले. आहूसुद्धा खुश होते, ती पण खुश होती. ती आहूंकडे गेली की ती रडत नाही. अशा पद्धतीने फोटोशूट पूर्णपणे झालेलं होतं. आणि मी मात्र मोबाईल घेऊन जरा त्यांचे फोटोशूटचे व्हिडिओ काढत होते, कारण का मला ब्लॉग बनवावा लागतो. ह्याच पद्धतीने सगळं फोटोशूट झालं. त्यानंतर आमच्या दोघांचं फोटोशूट होणार होतं. तर अशा पद्धतीने मी मग कॅमेरा बाजूला ठेवला आणि तिकडनं चालू झालं मग आमच्या दोघांचं सेशन. त्याच्यामध्ये आम्ही 4-5 फोटो क्लिक केले. आता तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये बघायला मिळेलच की ते फोटो कसे आलेले आहेत. आता तुम्ही काही दिवसांनी बघितले आहेत की तिचे ते रील्स केलेले आहेत. ते रील्स पण तुम्ही लवकरात लवकर बघतील. तर मी यूट्यूबला एक व्हिडिओ सोडत असते, कारण का एकदम व्हिडिओ सोडून चालत नाहीत. तर दररोजचा एक व्हिडिओ सोडायला लागतो. अशा पद्धतीने आम्ही फोटोशूट झाला. आता मीही सुद्धा अशा पद्धतीने तयार झालेली होती. तर मी कशी दिसते मला नक्की सांगा. माझा ड्रेस कसा आहे तर तुम्ही बघू शकता. तर स्टुडिओमध्ये आम्ही दोघं बाहेर प्रचंड पाऊस होता. तर अशा पद्धतीने फोटोशूट झालं होतं. त्यानंतर मी सगळे फोटोज बघितले, कुठले कुठले फोटो घ्यायचे हे सांगितले. भरपूर फोटो क्लिक केले होते, सिलेक्टेड फोटो घ्यायचे होते. आता त्याच पद्धतीने बिट्टीची मी रील काढलेली होती घरी. तर ती रील पण आता लवकरात लवकर अपलोड होणार आहे. तर मला नक्की सांगा ती रील कशी होणार आहे, काय होणार आहे. तर असेच अपलोडिंगचं काम भरपूर काम असतं. व्हिडिओ बघायला सोप्पा असतो, पण त्याचं एडिटिंग, फिनिशिंग, बॅकग्राऊंड साऊंड हे सगळं काम मला करावं लागतं. तर हे दिसताना असं सोप्पं वाटतं. मला घरातली सगळी कामं करून त्यानंतर मी